Hello kids, welcome to Savita Fowd Academy. Kids, this is our Marathi lecture, and kids, today we revise our two chapter वाढदिवस and बाजारात. तर मुलांनो, आज आपण आपल्या 6th वर्कशीटसाठी म्हणजे 6व्या वर्कशीटसाठी रिव्हिजन करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण घेतलेत 2 धडे. पहिला धडा आहे वाढदिवस आणि दुसरा बाजारात. आणि ग्रामरमध्ये आपण रिव्हिजन करणार आहोत विरामचिन्हे, पंक्च्युएशन. तर चला. तर मुलांनो, तुमच्या 6व्या वर्कशीटसाठी आपण तयारी करतोय. मराठी रिव्हिजन क्लास 2nd CBSE बोर्ड वर्कशीट. त्याच्यामध्ये आपला सिलेबस आहे. अभ्यासक्रम कोणता आहे? धडा 18वा. कोण काय करतात, पेज नंबर 63 वरती आहे. धडा 19 वाढदिवस आपण घेतलाय. आणि बाजार. व्याकरणमध्ये विरामचिन्हे म्हणजेच पंक्च्युएशन. तर चला, आता याच्यामध्ये पहिला प्रश्न असणार आहे योग्य जोड्या जुळवा. इंग्लिशमध्ये मॅच द करेक्ट पेअर. हे आहेत पेज नंबर 64 वरती. तर मुलांनो, हे आहे पान नंबर 64 आणि या पेजवरती जो काही अभ्यासक्रम दिलेला आहे हे आहेत ना. देशाचे संरक्षण करणारा सैनिक, गुरे राखणारा गुराखी, चपला तयार करणारा चांभार, चोरांना पकडणारा पोलीस, कपडे शिवणारा शिंपी, लोखंडाची कामे करणारा लोहार, घरे बांधणारा गवंडी, लाकडी वस्तू तयार करणारा सुतार, शेती करणारा शेतकरी, मातीची भांडी तयार करणारा कुंभार, शाळेत शिकवणारा शिक्षक, सोन्याचे दागिने तयार करणारा सोनार, आजार बरे करणारा डॉक्टर, पत्रे पाकिटे आणून देणारा पोस्टमन. तर हे तुम्ही खूप अभ्यास करायचा आहे, लिहून काढायचं आहे मराठीच्या वहीमध्ये. कारण हे सर्व तुम्हाला म्हणजे याच्यातले कुठलेही 4 ऑप्शन किंवा 5 ऑप्शन तुम्हाला जोड्या लावा, मॅच द फॉलोविंग याच्यासाठी येणार आहेत. खूप इम्पॉर्टंट आहे वर्कशीट 6 साठी. ओके. तर चला मुलांनो, आपल्या वर्कशीटमध्ये आपण घेतलेला आहे जोड्या लावासाठी शेती करणारा, आजार बरे करणारा, घरे बांधणारा आणि शाळेत जाणारा. तर आता शेती करणारा कोण? शेतकरी. तर म्हणून आपण त्याला मॅच करायचं आहे. ओके. शेती करणारा. आणि आजार बरे करणारा कोण? डॉक्टर. तर आजार बरा करणारा डॉक्टर असं आपण मॅच करायचं आहे, जोड्या लावायच्या आहेत. शाळेत शिकवणारा शिक्षक, जो 1 नंबरला आहे शिक्षक. या पद्धतीने आपण जोड्या लावून घेतलेल्या आहेत. ही आहे रिव्हिजन वर्कशीट ग्रेड 2nd साठी आणि याचे मार्क्स आहेत, गुण आहेत 20. ओके. प्रश्न आहे दुसरा. खालील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे लिहा. राईट द आन्सर्स टू द फॉलोविंग क्वेश्चन्स इन 1 वर्ड. तर मुलांनो, याच्यामध्ये 4 क्वेश्चन असतील, 4 प्रश्न असतील. त्याच्यामध्ये तुम्हाला एका वाक्यात उत्तर लिहायचं आहे. तर पहिला आहे आई रमाला घेऊन कुठे गेली? कुठे गेली मुलांनो? बाजारात गेली. दुसरा प्रश्न आहे केक कोणी आणला? कोणी आणला बरं केक? बाबांनी आणला ना. तर मग आपण इथे लिहून काढू बाबांनी. एकच शब्द लिहून काढायचा आहे, बाबांनी. ओके. आणि शब्द लिहून झाल्यानंतर त्या शब्दावरती ही अशी टोपी द्यायची आहे, म्हणजेच रेघ ओढायची आहे, लाईन ओढायची आहे. 3 नंबरचा प्रश्न. रमाला कोणती भाजी आवडते? कोणाला आठवतं बरं? व्हेरी गुड. रमाला आवडतो बटाटा. तर इथे लिहायचं उत्तर. हे दिलेलंच असेल तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तर. तिला आवडतो टलाय कानाटा बटाटा. आणि ही वरची रेघ ओढायची. अशा पद्धतीने 4 प्रश्न असणार आहेत. ओके. तर आपला चौथा प्रश्न आहे सुभाषने काय आणले? तर सुभाषने काय आणले बरं? फुगा कोणी आणला? फुगा सुभाषने आणला ना.
तर चला आपण लिहून काढू उत्तर. तर सुभाषने आणला फुगा. फक्त आपल्याला एक शब्द लिहायचा ना, फुगा. तर प्रश्न तिसरा असणार आहे, खालील वाक्यात योग्य ती विरामचिन्हे लिहा. इंग्लिशमध्ये जर तुम्हाला प्रश्न कळाला नाही मराठीमध्ये तर हा इंग्लिशमधला प्रश्न वाचायचा. रीड इंग्लिश क्वेश्चन्स, गिव्ह द करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. यू कॅन सी अ 4 सेंटेन्स. ओके, 4 वाक्य आहेत तुम्हाला इथे. त्याला विरामचिन्हे. विरामचिन्हे कोणती कोणती शिकलात तुम्ही? पूर्णविराम, अर्धविराम आणि प्रश्नचिन्ह शिकलात ना. तर हे सर्व आपल्याला इथे द्यायचे आहेत. तर पहिले पहा, पहिल्या वाक्यात काय येईल? आपण शिक्षण घेतो. हे एकदम साधं वाक्य आहे, आपण शिक्षण घेतो. म्हणून इथे वाक्य पूर्ण झालं म्हणून हा पूर्णविराम द्यायचा आहे. तुम्हाला भेटला इथला 1 मार्क्स. ओके, दुसरा आकडा आहे, दुसरं वाक्य आहे, राधा हुशार मुलगी आहे. आता येथे सुद्धा पूर्णविराम द्यायचा आहे. या पद्धतीने डॉट, फुल स्टॉप इंग्लिशमध्ये बोलतात. तिसरा, फणस, केळी, आंबा मला आवडतात. आता मुलांनो इथे खूप सारे ऑप्शन आहेत ना, भरपूर. किती? 3 आहेत ना वेगळी वेगळी फळं. तर आपण फणस, मग आपण थोडासा आराम करून बोलतो केळी, म्हणजे थोडासा श्वास घ्यायला थांबतो म्हणून फणस नंतर हा कॉमा बोलतात इंग्लिशमध्ये. तर हा अर्धविराम, थोडासा विराम घेतो ना आपण म्हणून. केळीनंतर हा अर्धविराम आणि मग आंबा मला आवडतात पूर्ण झालं म्हणून हा पूर्णविराम. चौथा आकडा आहे, चौथं वाक्य, तुझा छंद काय आहे? तर काय येईल बरं मुलांना? इथे प्रश्न विचारला आहे, तुझा छंद काय आहे? तुला काय आवडते? प्रश्न विचारला तर शेवटी द्यायचं प्रश्नचिन्ह या पद्धतीने. तर चला पुढचा चौथा प्रश्न असेल, रिकाम्या जागा भरा. फिल इन द ब्लँक्स. तर याच्यामध्ये 4 किंवा 5 वाक्य असतील, सेंटेन्स असतील. तर मी इथे 4 दिलेले आहेत. तर मामांनी टिंब आणली. काय आणली मामांनी? आठवा. आणि नसल आठवत तर पुन्हा हे धडे सगळे 3 वेळा वाचायचे आहेत. मामांनी खेळणी. मामांनी काय आणली? खेळणी. आणि त्याच्या खाली अशी अंडरलाईन करायची, 2 रेघ ओढायच्या. आई भरपूर भाज्या. काय झालं? भरपूर भाज्या झाल्या आहे. चला शोधा. हे पहा, आई भरपूर भाज्या झाल्यात. हा शब्द झाल्या नाही, झाल्यात असाच आला पाहिजे. तर मग इथे लिहून काढायचा, आई भरपूर भाज्या झाल्या आणि हा तो झाल्यात आणि अशी रेघ ओढायची. पुढे तिसरा, टिंब डॅश डॅश गेला उडून. कोण गेला उडून? वाढदिवस मधला आहे ना. फुला पहिला उकार की दुसरा? पहिला उकार. फुगा है ना. तर याच्या खाली आपण अशी अंडरलाईन करायची आणि इथे पण काय. आता चौथा, आई मी आज डॅश डॅश येऊ. कुठे येऊ? बाजारात है ना. आणि त्याच्या खाली अशी रेघ ओढायची. नंतर झाले 20 मार्क्स. किती झाले? तर मुलांनो पुढचा प्रश्न शिक्षक त्यांच्या आवडीनुसार देतील त्यांचा. तर मुलांनो पुढचा प्रश्न आहे, तुमच्या आवडत्या मित्राविषयी 4 वाक्य लिहा. किंवा इथे देणार तुमचे शिक्षक, तुमच्याविषयी 4 वाक्य लिहा, तुमच्या आईविषयी लिहा 4 वाक्य, किंवा तुमच्या वडिलांविषयी 4 वाक्य लिहा. तर मी इथे काही ऑप्शन दिलेत, म्हणजे हे ऑप्शन टीचर तुम्हाला देणार नाहीत. पण पहिल्यांदा काय लिहायचं? नाव. तर तुमच्या मित्राचं नाव काय आहे? माझ्या मित्राचे नाव
मित्राचे नाव राम आहे. जे काय नाव असेल ते तुम्ही इथे लिहायचं आहे आणि शेवटी इथे फुल स्टॉप द्यायचा आहे. ओके, विसरायचं नाही. पुढे इयत्ता म्हणजे कुठल्या क्लासमध्ये शिकतो, जसं की तुम्ही लिहिता ना इंग्लिशमध्ये अबाउट युअर सेल्फ, त्याच पद्धतीने आपल्याला छोटी छोटी वाक्य लिहायची आहेत 4. तर पहिल्यांदा नाव लिहिलं, नंतर तुम्ही इयत्ता लिहू शकता की माझा मित्र इयत्ता पहिलीत शिकतो, किंवा मैत्रीण असेल तर शिकते काय, आणि शेवटी फुल स्टॉप द्यायचा. पुढे आता तिसरं वाक्य काय लिहू शकता, छंद म्हणजे तुमच्या मित्राला काय आवडतं, मैत्रिणीला ते लिहायचं छंद. तर माझ्या मित्राचा छंद, मित्राला किंवा मग मित्राला पोहायला, जे काय आवडत असेल तुम्ही ते इथे लिहायचं. पोहायला आवडते किंवा त्याचा पोहायचा छंद आहे. ओके, पुढे गुण काय लिहिणार, तुमचा मित्र कसा आहे, माझा, किंवा मग माझा मित्र मला खूप आवडतो, माझा मित्र खूप प्रेमळ आहे. या पद्धतीने तुम्ही प्रश्नांची उत्तरं लिहू शकता. धन्यवाद मुलांनो, आणि ऑल द बेस्ट तुमच्या 6 नंबर वर्कशीटसाठी, एक्झामसाठी. तर इटुकल्या पिटुकल्या माझ्या दोस्तांच्या पालकांनो, फोन हातात धरून शूटिंग केलेलं आहे, त्याच्यामुळे थोडीफार गडबड झालेली असेल तर समजून घ्यावे. धन्यवाद.